I wrote this poem a while back, and I'm grateful to Aarti for performing it for performing it. And I have made her do something which is against her basic nature. She's a very compassionate person, so I'm very grateful to her. This poem is in Marathi. कवितेचं नाव आहे गप्पा. गप्पा मारता आल्या पाहिजे. गप्पा मारता आल्या पाहिजे. तुझ्यावर नाही, माझ्यावर नाही, पण तिच्या त्याच्यावरही नाही. उगीच फक्त इकडच्या तिकडच्या आणि बऱ्याच काय माझा मीपणा मी बाजूला ठेवला, तूही तुझा जर ठेवलास की बघ किती मजा येते. प्रत्येक विषय कोरा. नको त्याला तुझ्या माझ्या कौशल्याच्या गुंत्याचा दोरा. एक नाविन्यपूर्ण तोरण विणावे. प्रत्येक लढीत मग भरपूर हास्य पेरावे. ना त्याला लावावा कुठल्या हेतूचा जोड. नको तुगासच्या व्यवहाराचा हेरफेर. विषयाला सुरेख विषय अलगद जुळावे. आपोआपच मग सगळे त्या गप्पांमध्ये बुडावे. लहान मोठे, उंच छोटे, बुबरे, आसरे, गंभीर, भित्रे, नीत सगळ्यांना सोडवता यावी अशी त्यात घडावी किलबिल सूत्रे. गप्पांचा रंग मग सखोल फुलतो. बैठकीतल्या प्रत्येकाला निर्मळ रंगवतो. पण असल्या फाजील गप्पांचा उपयोग काय. अरे गप्पा म्हणजे मधुर दुधावरची साय. पण उपयोगच हवा असेल तर अनंतच असे ऐक सांगते. फुलपाखरा इतके मन हलके असावे. गप्पा आपल्याला प्रामाणिकपणे ऐकणं सुचवतात. संवेदना, मोकळेपणा, एकमेकाच्या आनंदाची किंमत कळवतात. आपले आचार विचार, एकमेकांशी वागण्याचा व्यवहार करतात गप्पा ज्ञानाचाही परोपकार. टोमणे, अफवा, निंदा, व्यर्थ विचार सगळ्यातला फरक समजवण्याचाही करतात उपकार. मग सांगा आता बरं, गप्पा मारायला कुठले मानवी उपयोगी लागतात. कुठले मानवी अव्यय लागतात. अरे मन आणि कान पुरेसे असतात. मन आणि कान पुरेसे असतात.